ISPL 2.0 ची माझी मुंबई या टीमसाठी आपण पाहिलं तर चॅम्पियनशिप अगदी ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून जिंकून दिली स्पर्धेला कॅप्टन ते होते आणि तदनंतर आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा चषकमध्ये सर्वात लॉंगेस्ट षटकार प्रवीण 11 खारघर टीमसाठी खेळत असतात त्यांच्याच माध्यमातून आला आणि नुकतीच आपण पाहिलं सुप्रीमो प्रीमियर लीगमध्ये देखील ते आता खेळताना दिसते जी सुप्रीमो आपण पाहिलं तर 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत एप्रिलमध्ये तुमच्या भेटीला येईल त्या सुप्रीमो प्रीमियर लीगमध्ये देखील खेळताना दिसेल अर्थातच त्यांचा सन्मान आपण करूयात ऑल इंडिया आयकॉन अगदी मांगले गावचा ढाण्या बाग आणि अगदी शेतकरी कुटुंबातून ज्यानं सांगितलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सोन्याचे दिवस आणता येतात ज्या व्यक्तीनं सोन्याचे दिवस आणले आमची आन बान शान विजय जयसिंग पावले सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय अभिमान आहे आज सन्मान वाटतो अभिमान वाटतो तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात दोस्ती 11-32 शिरासाठी तुम्ही खेळलात या मैदानामध्ये येऊन पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या खऱ्या अर्थानं तुम्ही उंची वाढवलीत आणि तुम्ही असं जेव्हा जेव्हा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी असेल तेव्हा तेव्हा तुम्ही खेळण्यासाठी जरूर उपस्थित राहत जा येणाऱ्या निहाल ग्रुपसाठी आपण पाहिलं श्री चौनेश्वर 11 या टीमसाठी खेळताना दिसेल दादा भाऊ या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा जरूर खेळत असतात ISPL देखील तुम्ही घेऊन आलात कशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 साठी भावना आहेत कशा पद्धतीने खेळाडूंची मेहनत तुम्ही बघितली मला वाटतं मी पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळायला आलोय आणि आज इथं आलो ग्राउंडवर उभा राहिलो जसं आतमध्ये आलो तर खूपच आनंद झाला बिकॉज ग्राउंडची शोभा ग्राउंडला पब्लिक आहे आणि आज जे ग्राउंडमध्ये खेळत आहेत जे प्लेयर आहेत खरंच खूप टॅलेंटेड प्लेयर आहेत म्हणजे माझा परफॉर्मन्स खराब झाला असं नाही आहे बट त्यांनी चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग आणि चांगली बॅटिंग केली हा महत्त्वाचा मुद्दा आहे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये मला वाटतं खूप मोठं टॅलेंट आहे पण त्यांना असा वाव भेटत नाही मंच भेटत नाही तर तुम्ही लोकांनी जे असं व्यासपीठ उपलब्ध केलं आहे असे व्यासपीठ उपलब्ध करणं गरजेचं आहे त्यावेळेस मला वाटतं अभिमानानं सांगेन की विजय पावले भरपूर घडतील आणि तेवढं प्रतिभा असणारे भरपूर प्लेयर मी आज पाहिले आपल्या टुर्नामेंटमध्ये आजच्या एका गटामध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये तर खरंच खूप सुंदर प्लेयर आहेत आणि त्या सर्व प्लेयरला मी या मंचवर उभा असताना सांगेन की जराशी मेहनत करा तुमच्याकडे खूप प्रतिभा आहे असं नाही की आज तुम्ही गावातल्या प्लेयरसोबत खेळून एक मॅन ऑफ द सिरीज घेतली किंवा बेस्ट बॅट्समन घेतलं इथं तुमची प्रतिभा दिसून नक्कीच येते पण ही प्रतिभा तुम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यासाठी त्याला थोडीशी मेहनतीची गरज आहे आपल्याकडे कला असते पण त्या कलेला तुम्ही जर वाव दिला आणि ती कला सादर करण्यासाठी जर मेहनत घेतली तर 100% तुम्हाला त्याचं फळ 100% भेटणार म्हणजे मी आज इथं उभा आहे तर मला जर वाटलं तर 100% तुमच्यातले काही प्लेयर घेऊन मी कुठली तर टुर्नामेंट नक्की खेळेन एवढी प्रतिभा तुमच्यामध्ये आहे तर कारण हे सर्व करण्यासाठी जे व्यासपीठं उपलब्ध सर्व मंडळी आहेत जे देणगीदार आहेत किंवा ज्यांनी ऑर्गनाईज केलेली ही टुर्नामेंट आहे त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो की असेच परत तुम्ही टुर्नामेंट भरवत राहा कारण मी सुद्धा आज इथं येण्याचं कारण आहे कारण मला वाटलेलं की मी बाहेर खेळायला जावं भरपूर मॅचेस आहेत बाहेर पण आपण येण्यानं मला वाटतंय कुठंतरी लोकांना काहीतरी प्रतिसाद मिळेल काहीतरी प्रेरणा मिळेल म्हणून मी इथे येऊन माझे पाय लावण्याचं काम केलं आणि खरंच मी जेवढं इझी घेत होतो तेवढं इझी क्रिकेट नाही आपल्या भागातलं खरंच खूप सुंदर टॅलेंटेड मुलं आहेत आणि सर मस्के आपले हे किरण सरांनी सुद्धा मस्कर सरांनी सुद्धा खूप सुंदर आपल्या तालुक्याचं नाव भरपूर ठिकाणी गाजवलेलं आहे साताऱ्याचं असो सांगलीचं असो किंवा बरेचसे असे कॉमेंटेटर आहेत की आपल्या मुलांचं नाव कारण कॉमेंटेटरच्या हातातसुद्धा खूप सर भरपूर काही असतं कुणाला पुढं घ्यायचं आणि कुणाला पाठीमागं ठेवायचं तर हे सुद्धा काम हे करत असतात हे असंच करत राहा आपल्या प्लेयरला थोडंसं पुढं वाव देत राहा कारण भरपूर ठिकाणी स्वतःचे प्लेयर पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जातं तर ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि जे ऑर्गनाईज केलं त्यांनासुद्धा आभार मानतो माझा सत्कार केला मला मोठेपणा नाही पण तुम्ही दिला तो मोठेपणा स्वीकार करू सगळ्यांचा आभार मानतो आणि पूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देतो थँक्यू एक महत्त्वाचा प्रश्न आता पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे आयकॉन घडत चालले त्यामध्ये सुजित आपण पाहिलं तुझ्याच मागे तुझा फॅन आहे सुजित शेवायसारखे आयकॉन घडत चालले आहे आणि या आयकॉनसाठी जे नवीन आयकॉन घडतात त्यांना संघमालक हल्ली फोन करत असतात तू इकडे खेळायला चल तिकडे खेळायला चल खूप कमी काळामध्ये आता उंची भेटते तुमचा काळ वेगळा होता तुम्हाला खूप मेहनत होती अनवाणी पायाने तुम्हाला फिरायला जायचं होतं आता आयकॉन डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन स्पर्धेला पोहोचतात काळ बदलला आयकॉनला लगेच प्रसिद्धी भेटते लगेच प्रसिद्धी भेटणाऱ्या आयकॉनसाठी तू काय सांगशील
नाही म्हणजे मी तोच विषय मांडला होता की आपल्या भागामध्ये भरपूर टॅलेंट आहे. त्या टॅलेंटचा नक्की आपल्याला पुढं वाव दिला पाहिजे. पण वाव देताना ज्या प्लेयर लोकांना संधी मिळते किंवा टॅलेंट दाखवता येतं आहे किंवा फेम मिळतं आहे, प्रसिद्धी मिळते, या गोष्टी मिळत असताना स्वतःचा आत्मसन्मान किंवा ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली त्या लोकांचा मान किंवा ज्या टीममध्ये आपण खेळलो त्या टीमचा मान राखणं गरजेचं आहे. तर तुम्ही पुढं जाताना तुम्हाला कुठंतरी अभिमानानं क्रिकेट खेळलेल्याचं गर्व निश्चित होईल. कारण जसं सुजितचं नाव घेतलं तसं आज मयूर पन्हाळकर सुद्धा एक खूप सुंदर टॅलेंटेड मुलगा आहे. बरेच आता लेफ्टी तो होता तो नावं माहिती नाहीत पण खूप सुंदर मुलं आहेत सर, ज्यांना वाव भेटेल. पण काही वर्षानं अजून खूप मोठं टुर्नामेंट होणार आहे. आज जसं ISPL झालं त्याच धर्तीवरती WTCL वर्ल्ड टेनिस प्रीमियर लीगसुद्धा होते किंवा अजून 2-3 टुर्नामेंट आहेत ज्या ग्रामीण लोकांना सुद्धा, आज महाराष्ट्र प्रीमियर लीगसुद्धा कदाचित होईल मला असं वाटतंय. तर आपल्या भागातल्या प्लेयर लोकांना या टुर्नामेंटमधून जसं IPL खेळतात तसं ISPLच्या माध्यमातून ग्रामीणचं एक टुर्नामेंट होणार आहे जे ISPLच्या धर्तीवर होईल. तर तुम्हा देखील सर्व लोकांना यातून वाव भेटेल, खेळायला संधी मिळेल. फक्त एवढंच सांगेन 2 शब्द शेवटचे की सर, गर्वानं कधी मान ताट ठेवू नका. मान ताट ठेवायचं तर अभिमानानं ठेवा, गर्व कधीच बाळगू नका. कारण आज बघितलं, काल मी होतो हिरो, आज झालो झिरो. म्हणजे स्वतःचं उदाहरण सांगतो. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध पण करेल आणि झिरो पण करेल. तर ते करत असताना स्वतःला सावरून खेळा. ज्या लोक मान देतात सन्मान करा, जे लोक गर्व ठेवतात त्यांना बाजूला हटवा. आपलं फक्त क्रिकेट आणि क्रिकेटशी नातं जोडा, त्यामुळे तुम्ही 100% पुढं जाल. एवढंच सांगेन. कधी काही कुणाला माझ्याकडून गरज लागली कसली तर 100% फोन करा. कधी हेल्प करायला मी सदैव तयार राहीन. थँक्यू. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं हे महत्त्वाच्या गोष्टी होत्या, यासाठी आम्ही जास्त वेळ घेतला आणि तदनंतर आपण पहिलं प्रत्येक प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टी ऐकायच्या होत्या. मॅच पुढे चालू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जाऊयात. मॅचचं हलतं बोलतं खेळतं चित्र ऐकूयात. थँक्यू.